अनेक दिवसांपासून रखडलेला घरकुलचा हप्ता अखेरीस जमा होणार आहे। घरकुल योजनेसंदर्भात नवीन 2 GR आल्या असून लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये आता जे उर्वरित रक्कम आहे ते सुद्धा जमा होणार आहे। ताबडतोब त्या संदर्भात नवीन शासन निर्णय आलेला आहे। तर प्रधानमंत्री आवास योजना अनुसूचित जमाती घटकांतर्गत सन 2026-27 या आर्थिक वर्षामध्ये केंद्र शासनाच्या हिस्सेची जी निधी आहे व समरूप राज्य हिस्सेची एवढी निधी वितरित करण्यासंदर्भात 10 जून 2026 रोजी ग्रामविकास विभागाकडून नवीन शासन निर्णय आला आहे। तर प्रस्तावना मांडण्यात आली आहे व शासन निर्णय काय लगेच बघूया, कारण घरकुलच्या हप्त्याच्या प्रतीक्षेत असलेल्या लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आली आहे। यापूर्वी आपण पाहिले की 1 हप्ते घेतला, त्यानंतर सर्वसाधारण प्रवर्गासाठी पहिला, दुसरा, तिसरा, चौथा या हप्त्याचे वितरण करण्यासाठी 4 कोटी रुपयांची निधी वितरित करण्यात आले आहे। त्यानंतर केंद्रीय गृहनिर्माण काही मंत्री शिवराजजी चौहान यांच्या माध्यमातून मदर सँक्शन सुद्धा मंजुरी देखील झाली होती व त्यानंतर इथे पैशांच्या वितरणासाठी निधी सुद्धा उपलब्ध करून दिली व आता हे 10 जून रोजी हे GR आला आहे। तुम्ही बघू शकता, प्रधानमंत्री आवास योजना केंद्र शासनाने सन 2026-27 या वर्षासाठी वितरित केलेल्या मदर सँक्शन हे रुपये जे या निधीपैकी अनुसूचित जमाती घटकांतर्गत केंद्र हिस्सेचे रुपये इथे 1398 कोटी व समरूप राज्य हिस्सा 932 कोटी इतके रुपये व इथे 2330 कोटी एवढा निधी शासन परिपत्रक दिनांक 9/4/2026 मधील अटींच्या पूर्ततेच्या अनुषंगाने खर्च करण्यास व अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीद्वारे वितरित करण्यास शासनाने मान्यता देण्यात आली आहे। सदर योजनांतर्गत 2026-27 आर्थिक वर्षामध्ये एकूण 2330 कोटी फक्त इतका निधी अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीद्वारे संचालक राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण यांच्याकडे खालील लेखाशीर्ष अंतर्गत वितरित करण्यात आला आहे। तरी ते 10 जून 2026 रोजी हा GR आलेला आहे व त्यामध्ये संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे। संपूर्ण जे काही राज्य हिस्साचे व केंद्र शासनाचे जे काही निधी आहे ते सुद्धा इथे देण्यात आले आहे व दुसरा जो GR आहे तुम्ही बघू शकता, त्यामध्ये पण सुद्धा स्पष्टपणे सांगितलेलं आहे, प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अनुसूचित जाती घटकांतर्गत 2026-27 या आर्थिक वर्षामध्ये केंद्र शासनाच्या हिस्स्यासाठी जी निधी आहे देण्यात आलेली आहे ते सुद्धा 10 जून रोजी आलेला आहे हा GR तुम्ही बघू शकता। प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण केंद्र शासनाचे जे काही 2026-27 या वर्षासाठी वितरित केलेलं मदर सँक्शन एकूण रुपये अनुसूचित जाती घटकांतर्गत जे 970 कोटी इतका व इथे त्यानंतर 647 कोटी इतका निधी व एकूण इथे 1670 कोटी 50 लाख एवढा निधी शासन परिपत्रक मधील अटींच्या पूर्ततेच्या अनुषंगाने खर्च करण्यास व अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीद्वारे वितरित करण्यास शासनाने मान्यता देण्यात आलेली आहे। तर इथे जी 10,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे व आता अनुसूचित जमातीसाठी 930 कोटी ते केंद्र शासनाचे व राज्य हिस्साचे असे दोन्ही मिळून 2330 कोटी रुपयांची निधी 10 जून 2026 रोजी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे। त्याचप्रमाणे अनुसूचित जाती व प्रवर्गाचे देखील इथे उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। तर ही जी निधी आहे ती प्रवर्गासाठी देखील उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। तुम्ही बघू शकता, तक्ता देण्यात आलेला आहे, त्यामध्ये संपूर्ण माहिती देण्यात आली आहे। त्यानंतर या शासन निर्णयावर वितरित होणारा निधी उपरोक्त लेखाशीर्षसाठी सन 2026-27 करिता अर्थसंकल्पीय करण्यास आलेल्या तरतुदींनी खर्ची टाकावा। त्यानंतर इथे जे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण ही योजना केंद्र पुरस्कृत असल्याने या योजनेसाठी SNS स्पर्श प्रणाली लागू असल्यामुळे शासन निर्णयाद्वारे वितरित होणारा निधी सन 2026-27 या करता अर्थसंकल्पित करण्यात आलेल्या तरतुदीतून SNS स्पर्श खात्यामधून खर्ची टाकावा हे सुद्धा सांगितलेलं आहे। मंजूर केलेली रक्कम, कोषागारातून काढलेली रक्कम काढल्यास देयक क्रमांक ही संपूर्ण माहिती ते देण्यात आलेली आहे। तर आता ही जी रक्कम आहे ते लवकरात लवकर जमा होणार आहे व लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। ते उपलब्ध करून देण्यात आलेली अनुसूचित जाती, अनुसूचित सर्वसाधारण प्रवर्ग या तिन्ही प्रवर्ग उपलब्ध करून हे बँकेकडे पाठवले जातील व हा उपलब्ध झालेला निधी लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये साधारणपणे 15 ते 20 तारखेपर्यंत 15 ते 20 तारखेपर्यंत तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। त्यामुळे नक्कीच हे पूर्ण अपडेट्स अजून सुद्धा येणार आहे। त्यामुळे याची काही जास्तीत जास्त निधीची वाटप होणे एक अपेक्षित आहे 15 ते 20 तारखेपर्यंत। त्यामुळे लाभार्थी मित्रांनो, तुमच्या खात्यामध्ये पहिले हप्ते जमा झाले आहेत की नाही नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे। या खात्याच्या वाटपाची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर नक्कीच आपल्या योजना यात्रा चॅनलवरती अपडेट येणार आहे। त्यामुळे नक्कीच आपल्याला सबस्क्राइब करून ठेवायचं आहे। या खात्यामध्ये क्रेडिट केले जाणारी जी काही ऑनलाईन पद्धतीने FDO जनरेट झालेला आहे असेल तर तात्काळ तुमच्या जे काही निधी असणार आहे ते वितरण केलं जाणार आहे। महत्त्वपूर्ण अपडेट आहे, जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा व अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्या योजना यात्राला सबस्क्राइब करा। धन्यवाद।